हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सोनाली वीरा चंद्रात्रे, नाशिक पंचवटी उपासना केंद्र। मी आज आपल्याला एक अनुभव सांगणार आहे। बापूंच्या 18 वचनांमध्ये आपण नेहमी म्हणतो की माझ्या भक्तांचे कुठलेही प्रारब्ध बदली न तोडी नवा घाली न बांध। याची प्रचिती आपल्याला पावली येते। बापू खरंच आपल्या प्रारब्धाचा खूप नाश करत असतो। मागच्या महिन्यामध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीचा एक अनुभव आहे। माझा मुलगा पियुष चंद्रात्रे त्याच्या मित्रांसोबत गाण्याची रिहर्सल करायला आणि गाणं रेकॉर्डिंग करायला त्याच्या मित्रांकडे जात होता। आषाढी एकादशीनिमित्त रुक्माई गाणं त्यांना रेकॉर्डिंग करायचं होतं। तर त्यासाठी म्हणून ते सगळे मित्रमैत्रिणी एका ठिकाणी जमले, गंगापूर रोडला। गाणं त्यांचं तयार झालं, त्यांनी रील वगैरे बनवली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या ग्रुपवरती सेंड करायची होती, म्हणून ते सगळे एकत्र जमले। 4:30-5 वाजेपर्यंत त्यांचं सगळं रेकॉर्डिंग वगैरे झालं आणि तो आणि त्याचा मित्र दोघंजण त्या मित्राकडनं ज्याच्याकडे रेकॉर्डिंग करायला गेले होते त्याच्याकडनं ते बाहेर पडले। काही अंतरावर एक 10-15 पावलांवरनं पुढे आल्यानंतर पियुषकडे बाईक होती जी त्याची स्वतःची आहे, परंतु त्याचा मित्र त्याला म्हणाला की पियुष, आज मला तुझी बाईक चालवायला दे। याने पण मित्राने मागितली बाईक, म्हणून याने पण त्याच्या मित्राला गाडी चालवायला दिली। परंतु गाडी चालवत असताना अचानक मधून एक जो रस्ता आहे तो कॉलनीचा, त्या कॉलनीच्या रस्त्यामधून एक कार आली आणि कार इतकी भरधाव वेगात होती की त्या कारने यांच्या गाडीला जोरात धडक दिली। यांच्या गाडीला धडक दिल्यामुळे ती गाडीची धडक इतकी जोरात होती की गाडीचं जे पुढचं हँडल आहे ते पूर्ण वाकलं। त्याच्यानंतर ज्या डाव्या बाजूचे जे पार्ट्स होते ते सगळे तुटले, इंडिकेटर फुटलं, पुढचं बरेच पार्ट गाडीचे डॅमेज झाले। आणि माझा मुलगा उंच असल्यामुळे त्याने पटकन त्या बाजूला उतरला आणि त्याला गाडीचा फक्त थोडा स्पर्श झाला। पण मग याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जर कधी गाडी लोखंडाचं एवढं मोठं हँडल एवढं मोठं डॅमेज झालं म्हणजे ती धडक जोरात होती आणि ती धडक जोरात होती, परंतु माझा मुलगा त्याला फक्त उजव्या पायाला थोडं खरचटलं आणि उजव्या खांद्याला थोडंसं खरचटलं। मग इथे त्याचं रक्षण करायला कोण आलं? आपला बापू आला। आपल्याला वेगळं सांगायचं कारणच नाही, आपण आपला बापू पावले आपल्या सोबत असतो आणि आपलं रक्षण करत असतो। त्याच्यामुळे बापू आपल्याला जेव्हा सांगतात की आपण घरातून निघताना बापूंना नमस्कार करून निघायचं, उदी लावून निघायचं, ते आपलं संरक्षण कवच असतं आणि त्यामुळे बापू आपलं कायम पावली संरक्षण करत असतात। हा एक खूप छानसा अनुभव आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी मला आला, त्यासाठी बापूंच्या चरणी मी अनंत अंबज्ञ आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समर्थ।